नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या इंग्रजीच्या 5000 प्लस प्रश्नांच्या सराव सिरीजमध्ये. या 5000 प्लस प्रश्नांच्या सराव सिरीजमध्ये आपण MPSC आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये आलेल्या इंग्रजीच्या 5000 पेक्षा जास्त प्रश्नांचा ॲनालिसिस करून घेत आहोत. यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण सरळ सेवा परीक्षेतील प्रश्नांचं ॲनालिसिस केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये आपण MPSCच्या परीक्षेतील प्रश्नांचं ॲनालिसिस केलं. आजच्या चौथ्या भागामध्ये आपण सरळ सेवा परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा ॲनालिसिस करणार आहोत. तुम्हाला जर मागील सर्व भाग बघायचे असेल तर वर तुम्हाला एक बटन दिसत असेल, त्यावर इंग्रजीचं I असं लेटर लिहिलेलं असेल. त्या बटनवर क्लिक करून तुम्ही मागचे सर्व तीनही भाग पाहू शकतात. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या चौथ्या भागाला. या चौथ्या भागामध्ये आपण जी तलाठी परीक्षा झाली होती 17 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्या शिफ्टचे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करत आहोत. पहिला प्रश्न बघा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इनटू 4 सेगमेंट. खाली दिलेलं वाक्य हे 4 सेगमेंटमध्ये 4 पार्टमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. आपल्याला असा पार्ट, असा सेगमेंट ओळखायचा आहे की ज्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर आहे, व्याकरणदृष्ट्या चूक आहे. मग बघा, पहिला आहे देअर आर, दुसरा आहे नो प्राइसेस, तिसरा आहे रिटन इन आणि चौथा आहे दिस मेनू. पूर्ण सेंटेन्स जर आपण रीड केलं तर बघा कसं होईल. देअर आर नो प्राइसेस रिटन इन दिस मेनू. म्हणजे हा जो मेनू आहे या मेनूवर कोणत्याही प्राइसेस, किमती जे आहे त्या लिहिलेल्या नाहीयेत. म्हणजे सेंटेन्स काय आहे बघा, आपण समजून घेऊया. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, मग कोणतेही असो, छोटं हॉटेल असो, मोठं हॉटेल असो, कुठलंही हॉटेल असो, त्या हॉटेलमध्ये आपल्याला एक मेनू कार्ड दिसतं. त्या मेनू कार्डवर वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स असतात, ते लिहिलेले असतात आणि त्याच्यासमोरच त्याची किंमत जी आहे ती लिहिलेली असते. परंतु काही हॉटेल्स अशा असतात की ज्यामध्ये फक्त काय आहे, आयटम्स दिलेले आहेत, त्यांची लिस्ट दिलेली आहेत, परंतु त्याच्यासमोर त्याच्या किमती ज्या आहेत त्या लिहिलेल्या नाहीयेत. आणि हे सेंटेन्स नेमकं तसंच सांगते की देअर आर नो प्राइसेस. जे मेनू कार्ड आहे त्या मेनू कार्डवर किमती नाहीयेत, प्राइसेस नाहीयेत. रिटन इन दिस मेनू, की या मेनूवर, हा जो हॉटेलचा जो मेनू आहे त्यावर ज्या किमती आहे त्या किमती लिहिलेल्या नाहीयेत. मग बघा सेंटेन्स, देअर नंतर आर बरोबर आहे, कारण आपण पुढे काय म्हणतोय, प्राइसेस म्हणतोय. प्राइस म्हणजे एक किंमत आणि एकापेक्षा जास्त वस्तूंच्या किमती असतील तर त्याला आपण प्राइसेस म्हणतो. म्हणून हा आर कुणासाठी आलेला आहे, या प्राइसेससाठी आलेला आहे. आणि प्राइसेस लिहिलेल्या नाहीयेत म्हणजे या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे, नो. देअर आर नो प्राइसेस म्हणजे प्राइसेस नाहीयेत. तर काय नाहीयेत, रिटन लिहिलेल्या नाहीयेत. प्राइसेस काय आहेत तर लिहिलेल्या नाहीयेत. आणि कशावर लिहिलेल्या नाहीयेत, दिस मेनू, ह्या मेनूवर प्राइसेस लिहिलेल्या नाहीयेत. या मेनूवर प्राइसेस, किमती लिहिलेल्या नाहीयेत. आपण काय म्हणतो, मेनूवर. आता मेनू कार्ड जे असतं ना ते फक्त फ्रंट आणि टॉप म्हणजे समोरील बाजू आणि मागची बाजू असं 2 बाजूने असतं. कधी कधी हॉटेल मोठी असेल तर त्याच्यामध्ये 3-4 पानांचं मेनू कार्ड असतं, परंतु जनरली मेनू कार्डला आपण समजतो की त्याची एक फ्रंट बाजू आहे आणि एक बॅक बाजू आहे. मग या ठिकाणी हा जो मेनू आहे या मेनूवर किमती लिहिलेल्या नाही असं पाहिजे होतं. म्हणजे हा जो इन आहे हा इन चुकीचा आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे, ऑन हे प्रिपोजिशन असायला पाहिजे. म्हणजे असं सेंटेन्स आपलं बरोबर होईल. देअर आर नो प्राइसेस रिटन ऑन दिस मेनू. देअर आर नो प्राइसेस रिटन ऑन दिस मेनू. आता आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे आपल्याला रिटन इन या पार्टमध्ये इनमध्ये एरर पाहायला मिळतोय. मग बघा रिटन इन कुठे आहे तर ते ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. क्लिअर आहे, रेकॉर्डिंग सुरू आहे. ओके, पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. आता आपल्याला हा क्वेश्चन टॅगवर विचारलेला प्रश्न आहे. माय फ्रेंड्स हॅव नॉट हेल्प्ड द पुअर हु आर इन द नीडेड ऑफ मनी. आता या ठिकाणी बघा सब्जेक्ट काय आहे, माय फ्रेंड्स. फ्रेंड्स एकापेक्षा जास्त आहे म्हणजे माझे मित्र की जे एकापेक्षा जास्त आहेत. एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण काय वापरलेलं आहे, हॅव वापरलेला आहे. जर एकच मित्र असता तर हॅज वापरला असता. एकापेक्षा जास्त मित्र आहेत म्हणून हॅव वापरलेला आहे. आता हे सेंटेन्स नेगेटिव्ह बनवायचं होतं म्हणून इथे काय वापरलेलं आहे, नॉट वापरलेला आहे. माय फ्रेंड्स हॅव नॉट म्हणजे माझ्या मित्राने काहीतरी केलेले नाहीये. तर काय केलेलं नाहीये, हेल्प्ड केलेली नाहीये म्हणजे मदत केलेली नाहीये. माझ्या मित्रांनी मदत केलेली नाहीये. मग कुणाला मदत केलेली
केलेली नाहीये, तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, द पुअर म्हणजे गरीब लोकांना मदत केलेली नाहीये. माझ्या मित्रांनी गरीब लोकांना मदत केलेली नाहीये. हु आर की जे गरीब लोक कोण आहेत, इन नीडेड ऑफ मनी की ज्या गरीब लोकांना पैशांची अत्यंत आवश्यकता होती किंवा पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. मग आता आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलेला आहे, तरी आपण अर्थ समजून घेतला. आता बघा क्वेश्चन टॅग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की जो व्हर्ब आहे, व्हर्ब फ्रेज जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी हॅव नॉट असं लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्या क्वेश्चन टॅगमध्ये फक्त काय येणार, हॅव येणार. क्वेश्चन टॅग आपल्याला फक्त काय लिहावं लागणार, हॅव, कारण या ठिकाणी ऑलरेडी हॅव नॉट लिहिलेला आहे. नॉट आपण कमी करणार आणि इकडे काय घेणार, पॉझिटिव्ह हॅव घेणार. आणि जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बघा काय आहे, माय फ्रेंड्स की जे एकापेक्षा जास्त आहेत. मग माय फ्रेंड्स आहेत म्हणून माय फ्रेंड्स जसंच तसं क्वेश्चन टॅगमध्ये आपण लिहित नाही. माय फ्रेंड्स आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. एकापेक्षा जास्तसाठी आपल्याला प्रोनाउन यूज करावा लागतो दे, म्हणजे या ठिकाणी आपण यूज करणार दे आणि नंतर घेणार क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क ऑलरेडी या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे फक्त आपल्याला हॅव दे असं ऑप्शन शोधायचं आहे. इज इट होणार नाही, हॅज दे होणार नाही, हॅव देम होणार नाही, हॅव दे होईल, म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता बघा पुढचा प्रश्न, द फॉलोइंग सेगमेंट हॅज बीन स्प्लिट इनटू द 4 सेगमेंट. खाली दिलेलं वाक्य हे 4 पार्टमध्ये किंवा सेगमेंटमध्ये स्प्लिट करण्यात आलेलं आहे, डिवाइड करण्यात आलेलं आहे, विभागण्यात आलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. आपल्याला असा सेगमेंट, असा पार्ट आयडेंटिफाय करायचा आहे, ओळखायचा आहे की ज्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर आहे. मग बघा, आफ्टर अनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स, पुरावा जो एव्हिडन्स आहे, पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजे पुराव्याचे वेगवेगळे, एक पुरावा असेल तर त्याला आपण पीस ऑफ एव्हिडन्स म्हणतो, कारण एव्हिडन्स म्हणजे काय, फक्त पुरावा होतो. परंतु त्याला जर संख्येत आपल्याला बोलायचं असेल तर आपण अ पीस ऑफ एव्हिडन्स म्हणतो, 2 पीसेस ऑफ एव्हिडन्स म्हणतो. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे एव्हरी पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजे पुराव्याचा प्रत्येक भाग जो आहे. आफ्टर अनालायझिंग म्हणजे अनालाइज केल्यानंतर, आफ्टर अनालायझिंग एव्हरी पीस ऑफ एव्हरी एव्हिडन्स, द इन्स्पेक्टर रिअलाइज दॅट, जो इन्स्पेक्टर आहे त्याला रिअलाइज झालेला आहे, त्याला कळलेला आहे. सो या ठिकाणी बघा रिअलाइज्ड म्हटलेला आहे, म्हणजे हा रिअलाइज्ड काय आहे, V2 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्याला कळाले, त्याला कळाले. कुणाला कळाले, इन्स्पेक्टरला कळाले की हिज हायपोथेसिस, त्यानं जो हायपोथेसिस मांडलेला आहे, हॅज बीन फ्लॉड फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. सो या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर या सेंटेन्समध्ये आपल्याला एरर विचारलेला आहे आणि अगदी सोपं आहे. बघा तुम्हाला मी आत्ता सांगितलं की या ठिकाणी रिअलाइज्ड काय आहे, रिअलाइज्ड आहे V2 आणि V2 आपल्याला कुठे घेऊन जातो, तर V2 आपल्याला घेऊन जातो भूतकाळात, पास्टमध्ये, मागच्या काळामध्ये. म्हणजे काही दिवसांपूर्वी, काही तासांपूर्वी, काही मिनिटांपूर्वी असंही असू शकतं. सो हा V2 या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणजे वाक्य जे आहे ते वाक्य आता भूतकाळाचं वाक्य होत आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे दॅट हिज हायपोथेसिस हॅज बीन. आता हा जर हॅज तुम्ही पाहिला आणि हा जर बीन तुम्ही पाहिला तर हा हॅज जो आहे, हा हॅज आपल्याला काय सांगतोय, हा हॅज आपल्याला सांगतोय की मी प्रेझेंटमध्ये आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की इथे V2 आहे आणि पुढे गेल्यानंतर लगेच तो प्रेझेंट होतोय. म्हणजे इकडे वाक्य पास्टमध्ये चालतंय आणि लगेच पुढे जाता जाता वाक्य हे प्रेझेंटमध्ये येत आहे, असं होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी या हॅजच्या ऐवजी काय असायला पाहिजे होता, पास्टचा हॅड असायला पाहिजे होता, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. म्हणजे या ठिकाणी हिज हायपोथेसिस हॅज, हा हॅज जो आहे हा हॅज चुकीचा आहे आणि एरर ओळखायचं सांगितलेलं आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन. सेंटेन्स मध्ये काही पार्ट्स आहेत त्यांना अंडरलाइन करण्यात आलेला आहे, अधोरेखित करण्यात आलेला आहे. वन ऑफ देम कंटेन्स अन एरर, आणि त्याच्यापैकी एकामध्ये एरर आहे, चूक आहे, त्रुटी आहे. द अंडरलाइन पार्ट्स आर गिवन एज अन ऑप्शन. जे अंडरलाइन पार्ट्स आहेत त्याचेच खाली ऑप्शन्स दिलेले आहेत विथ सम चेंजेस, आणि जे ऑप्शन्स आहेत ना ते ऑप्शन थोडे चेंज करून दिलेले आहेत. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. म्हणजे इथे बघा 2 शब्दांना अंडरलाइन करण्यात आलेला आहे, त्या 2 शब्दांचे पर्यायी शब्द दिलेले आहेत, परंतु ते सुधारून दिलेले आहेत, दुरुस्त करून दिलेले आहेत, रेक्टिफाय करून दिलेले आहेत. मग आपल्याला बघायचं आहे की कोणता शब्द चुकीचा आहे आणि त्याच्याऐवजी कोणता शब्द बरोबर येणार आहे. इथे बघा इन अ फ्यू इयर्स, इन अ फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षात.
शी स्टडिंग. आता बघा शी काय आहे, सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर लगेचच व्हर्बचा आयएनजी फॉर्म घेता येत नाही आणि इथे डायरेक्टली स्टडीचा आयएनजी फॉर्म घेतलेला आहे स्टडिंग, म्हणजे स्टडी या शब्दामध्ये एरर आहे. आणि इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे की द अंडरलाइन वन ऑफ देम कंटेन्स अन एरर, म्हणजे दोन शब्दांना अंडरलाइन केलेला आहे, त्याच्यापैकी एकाच मध्ये एरर आहे, दोघांमध्ये नाही, केवळ एका शब्दामध्ये एरर आहे. मग एका शब्दामध्ये एरर आहे, इथे ऑलरेडी आपल्याला एरर कळला तर पुढे जाण्याची गरज नाही. मग इथूनच आपण आपलं ऑप्शन चेक करूया की बघा हा परसू जो आहे याच्यामध्ये एरर नाहीये, फक्त स्टडी या शब्दामध्ये एरर आहे. मग इकडे आहे स्टडिंग आणि इकडे आहे स्टडिंग. आता हा जो हॅज आहे बघा, हॅज नंतर आपण V3 चा वापर करू शकतो किंवा नाउन किंवा ॲडजेक्टिव्हचा वापर करू शकतो. हॅज नंतर आपण V3 चा वापर करू शकतो किंवा नाउनचा वापर करू शकतो, परंतु हॅज नंतर डायरेक्ट आपण व्हर्ब आयएनजी फॉर्म मध्ये वापरू शकत नाही आणि म्हणून इथे हॅज नंतर स्टडिंग जे आहे हे चुकीचं आहे. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं बघा, विल बी नंतर आपण आयएनजी वापरू शकतो, म्हणजे विल बी स्टडिंग बरोबर होईल. इन अ फ्यू इयर्स शी विल बी स्टडिंग अब्रॉड. इन अ फ्यू इयर्स शी विल बी स्टडिंग इन अब्रॉड. याचा अर्थ असा होतो की काही वर्षामध्ये ती अब्रॉडमध्ये अभ्यास करत असणार, स्टडी करत असणार. टू परस्यू म्हणजे फॉलो करणे किंवा अचीव करण्यासाठी. हर ड्रीम करियर, तिचं ड्रीम करियर जे आहे ते अचीव करण्यासाठी काही वर्षात ती अब्रॉडमध्ये अभ्यास करत असणार, स्टडी करत असणार किंवा शिकत असणार आणि म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. हर हजबंड इज व्हेरी जॉली. तिचा पती जो आहे तो खूप जॉली आहे. इथे बघा व्हेरी आहे खूप आणि इकडे आहे जॉली. बाय नेचर स्वभावाने तिचा पती खूप जॉली आहे, आनंदी आहे. हिज जोक्स आर, त्याचे जे जोक्स आहेत, त्याचे जे विनोद आहेत ते टिंब टिंब आहेत. अँड वी लव्ह हिज कंपनी, आणि आम्ही त्याच्या सहवासावर प्रेम करतो. फॉर दॅट रिझन, या रिझनमुळे की त्याचे जे जोक्स असतात, त्याचे जे विनोद असतात ते काय असतात, ग्रेसफुल असतात, क्लम्सी असतात, हिलरियस असतात, डिस्गस्टिंग असतात आणि त्यामुळे आम्हाला त्याची कंपनी म्हणजे त्याचा सहवास जो आहे तो आवडतो. आता बघा ग्रेसफुल, एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी काही चांगलं कृत्य केलं तर तुम्ही त्याचे ग्रेसफुल असू शकतात, परंतु एखाद्या व्यक्तीने जोक केला, एखाद्या व्यक्तीने एक विनोद केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर हसायला आलं तर ते तुमच्यासाठी ग्रेसफुल असणार नाही, म्हणजे ऑप्शन 1 या ठिकाणी कॅन्सल होणार. त्यानंतर क्लम्सी, क्लम्सी या शब्दाचा अर्थ होतो असभ्य किंवा अडाणी, तर या शब्दाचा इथे काही संबंध येत नाही, म्हणजे हा शब्द या ठिकाणी कॅन्सल होत आहे. त्यानंतर बघा हिलरियस, जेव्हा एखादा व्यक्ती एखादा जोक क्रॅक करतो तेव्हा तो हिलरियस असू शकतो, म्हणजे जोक क्रॅक करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला हसू आलं किंवा ते हसू आवरत नसेल तर त्याला आपण म्हणू शकतो व्हॉट अ हिलरियस जोक, किती हिलरियस जोक आहे. म्हणून जोक साठी आपण काय यूज करतो, हिलरियस यूज करतो, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि डिस्गस्टिंग म्हणजे किळसवाणे, घृणास्पद. आता त्याचे जोक जर घृणास्पद असते तर या लोकांना त्याची कंपनी, त्याचा सहवास आवडला असता का, अजिबात नाही, म्हणजे घृणास्पद डिस्गस्टिंगही येऊ शकत नाही. मग आपल्याकडे केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 3 दॅट इज हिलेरियस, आणि म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आता हा प्रश्न आर्टिकलवर विचारलेला आहे. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, जर आर्टिकलची गरज नसेल ब्लँकला तर नो आर्टिकल नावाचं ऑप्शन चूज करा, सिलेक्ट करा. वी ॲप्रिशिएट आवर प्यून. ॲप्रिशिएट म्हणजे काय, स्तुती करणे. आवर प्यून, आमचा जो पिओन आहे त्या पिओनला आम्ही काय करतो, स्तुती करतो, ॲप्रिशिएट करतो. ॲज, कारण ही इज, तो आहे. ऑनेस्ट मॅन, कारण तो एक प्रामाणिक व्यक्ती आहे. आता बघा आर्टिकल चॅप्टरमध्ये आपल्याला मी शिकवलेलं आहे की ऑनेस्टचं स्पेलिंग जरी एच ने सुरू होत असलं तरी या ठिकाणी हा एच सायलेंट असतो, म्हणजे आपलं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते प्रोनाउन्सिएशन इथून सुरू होणार आहे आणि इथून जर आपण बोलायला सुरुवात केली तर आपण कसं म्हणणार आहोत, ऑनेस्ट असं म्हणणार आहोत. आणि ऑनेस्ट जर तुम्ही उच्चार करत आहात तर अ हा उच्चार होण्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणता आर्टिकल यूज करावा लागतं, आर्टिकल ॲन यूज करावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आर्टिकल ॲन यूज करावं लागेल की जे ऑप्शन 1 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. इथून आपल्या प्रोनाउन्सिएशनची सुरुवात होईल. थोड्या वेळासाठी आपण समजायचं की हा
एच जो आहे तो या ठिकाणी नाहीये आणि इथून आपल्याला सुरुवात करायची बोलायला. मग आपण म्हणणार ऑनेस्ट. ऑनेस्ट जसं आपण बोलणार हा उच्चार आल्यामुळे आपल्याला ॲन हे आर्टिकल यूज करावे लागेल आणि म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रॉवर्ब. आता आपल्याला एक म्हण दिलेली आहे. प्रॉवर्ब म्हणजे काय? एखादी म्हण किंवा ज्याला आपण कहावत असं म्हणत असतो. बेटर लूज द सॅडल देन द हॉर्स. आता सॅडल, सॅडल सर्वांना माहिती नसेल. सॅडलचा अर्थ होतो एखादा खोगीर भाग जर असेल तर त्याला आपण सॅडल असं म्हणतो, किंवा घोड्यावर बसण्याची जी जागा असते खोगीर भाग त्याला देखील आपण सॅडल म्हणतो. आणि हॉर्स म्हणजे घोडा जो आहे हे तर सर्वांना माहिती आहे. सो बेटर लूज, लूज म्हणजे काय? गमावणे. बेटर लूज द सॅडल म्हणजे एखादी जागा गमावणे, दॅन द हॉर्स म्हणजे हॉर्स गमावण्यापेक्षा एखादी जागा जर आपण छोटीशी जागा खोगीर जागा वगैरे असेल ती गमावली बरी. याचाच अर्थ असा होतो की पूर्ण नुकसान होण्यापेक्षा थोडंसं नुकसान झालेलं बरं. एखाद्या घरामध्ये चोरी झाली आणि त्या ठिकाणी फक्त काहीच वस्तू चोरीला गेल्यात तर आपण म्हणू शकतो सर्व चोरीला जाण्यापेक्षा काही चोरीला गेलं. किंवा एखादी घटना घडली, त्या घटनेमध्ये कॅज्युअलिटी जी आहे ती कॅज्युअलिटी थोडीशी झाली, मग आपण म्हणू शकतो संपूर्ण कॅज्युअलिटी होण्यापेक्षा थोडीशी कॅज्युअलिटी ठीक आहे. म्हणून तेव्हा म्हटलं जातं की बेटर लूज द सॅडल देन द हॉर्स. मग बघा पहिलं काय आहे? इट इज बेटर टू डील विथ समथिंग डिफिकल्ट बट फॅमिलियर. असं काही की जे खूप डिफिकल्ट आहे, अवघड आहे, त्याच्यासोबत व्यवहार करणं, डील करणं रादर देन फॅमिलियर. सो हे आपलं उत्तर नाही, कारण या ठिकाणी गमावण्याबद्दल सांगितलं जात आहे. इट इज बेटर टू अवॉइड डिस्प्यूट्स विथ फूल्स. इट इज बेटर म्हणजे हे योग्य आहे, चांगलं आहे. टू अवॉइड, अवॉइड म्हणजे काय? दुर्लक्ष करणे किंवा टाळणे. डिस्प्यूट विथ फूल्स, डिस्प्यूट म्हणजे भांडण तंटा आणि फूल म्हणजे मूर्ख. नेहमी हे योग्य आहे, बरोबर आहे की आपण मूर्खांसोबत वादविवाद तंटा जो आहे तो टाळला पाहिजे, परंतु हे देखील आपलं उत्तर होत नाहीये म्हणीनुसार. इट इज बेटर टू एक्सेप्ट अ स्मॉल लॉस दॅन टू लूज एव्हरीथिंग. हे आपलं बरोबर उत्तर होत आहे की इट इज बेटर टू एक्सेप्ट. हे महत्वाचं आहे किंवा हे चांगलं आहे की स्मॉल लॉस आपण एक्सेप्ट करतोय, स्मॉल लॉस आपण स्वीकार करतोय, दॅन टू लूज एव्हरीथिंग. सर्व काही गमावण्यापेक्षा थोडं गमावलेलं बरं. आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर होईल, बेटर लूज द सॅडल दॅन द हॉर्स साठी. आणि पुढे आहे इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन नॉट टू डू इट ॲट ऑल. म्हणजेच काय की इट इज बेटर टू डू समथिंग, काहीतरी लेट करणं चांगलं, कोणतीही गोष्ट लेट केलेली चांगली, दॅन नॉट टू डू इट ॲट ऑल, की ती कधीही न करण्यापेक्षा ती वस्तू किंवा ती गोष्ट लेट जरी केली तरी चालते. आणि यासाठी कुठली म्हण आहे? यासाठी म्हण आहे इट इज बेटर लेट. इट इज बेटर लेट दॅन नेवर. इट इज बेटर लेट दॅन नेवर म्हणजे एखादी गोष्ट कधीही न करण्यापेक्षा उशिरा केलेली कधीही चांगली असते. कारण कधीही न करणार होता त्यापेक्षा तुम्ही जरी लेट केली तरी ती चालते. उदाहरणार्थ तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे आणि कधीही इंग्रजी न शिकण्यापेक्षा उशिरा जरी तुम्ही इंग्रजी शिकली तरी ते चालते. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन नॉट टू डू इट ॲट ऑल. यासाठी आपण म्हणू शकतो इट इज बेटर लेट दॅन नेवर. परंतु आपल्याला विचारलेलं आहे बेटर लूज द सॅडल दॅन द हॉर्स, त्यासाठी ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. इट इज बेटर टू एक्सेप्ट अ स्मॉल लॉस दॅन टू लूज एव्हरीथिंग. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे हॅव फिनिश्ड देअर होमवर्क. त्यांनी त्यांचा होमवर्क फिनिश केलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. मग बघा इथे व्हर्ब काय आहे? हॅव आहे. मग हॅव साठी आपण क्वेश्चन टॅग मध्ये काय घेत असतो? हॅवंट घेत असतो. आणि दे जो आहे हा मात्र जसाचा तसा येईल आणि पुढे क्वेश्चन मार्क ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे हॅवंट दे असं आपल्याला शोधायचं आहे. मग बघा हॅवंट दे ऑप्शन 2 मध्ये आहे म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, अ पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅज बीन अंडरलाइन. सेंटेन्स मध्ये एक पार्ट आहे त्याला अंडरलाइन करण्यात आलेला आहे. द अंडरलाइन पार्ट इज गिवन एज ऑप्शन विथ सम चेंजेस. काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्या अंडरलाइन पार्टला दुरुस्त करून दिलेले आहेत. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. असा ऑप्शन शोधायचा आहे की जो त्या एररला रेक्टिफाय करतोय. इथे आहे ममता अँड कविता डज नॉट लाईक वॉचिंग टीव्ही सिरियल्स अनलाईक अदर वुमन. म्हणजे इतर स्त्रियांसारखं ममता आणि कविता यांना टीव्ही सिरियल्स बघायला आवडत नाही.
आता बघा, फक्त ममता जर असतं तर आपण डज नॉट लाईक म्हटलं असतं किंवा डज नॉट म्हटलं असतं. जर ममता जर असतं फक्त तर आपण डज नॉट म्हटलं असतं, किंवा फक्त कविता असतं तर आपण डज नॉट म्हटलं असतं. परंतु या ठिकाणी बघा, ममता आणि कविता अशा दोन आहेत आणि दोन व्यक्ती जर असतील तर त्यासाठी आपण डज नॉटचा वापर करत नाही, त्यासाठी आपण कशाचा वापर करतो, डू नॉटचा वापर करतो. हे प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स मध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे इथे डज नॉट चुकीचं आहे आणि त्याला करेक्ट करण्यासाठी डू नॉट येईल. म्हणजे असं ऑप्शन शोधा की जिथे डू नॉट लिहिलेलं आहे. सो बघा, डू नॉट जर आपण पाहिलं तर ते ऑप्शन 2 मध्ये आहे. आणि बघा, इथे डू नॉट नंतर नेहमी लाईक येणार आहे. जरी डज नॉट असतं तरीही लाईक आलं असतं, व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच आला असता. जरी डू नॉट आहे तरी व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. म्हणजे या ठिकाणी डू नॉट जरी असलं तरी लाईकला हा जो एस जोडलेला आहे हा चुकीचा आहे. इथे डज नॉट तर अजिबात येणार नाही आणि इज नॉट पण येणार नाही. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग टू द गिवन इडियम. कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड. आजकाल हा इडियम कम्युनिकेशन मध्येही जास्त यूज करताना आपल्याला पाहायला मिळतो. कीप युअर फिंगर क्रॉस्ड किंवा फक्त फिंगर क्रॉस्ड जरी म्हटलं, याचा अर्थ असा आहे की काहीतरी जिंकण्याची आशा करत आहेत, काहीतरी जिंकण्याची अपेक्षा करत आहेत, काहीतरी चांगला रिझल्ट येण्याची अपेक्षा करत आहोत. मग एखादा रिझल्ट येत असेल तर आपण म्हणू शकतो फिंगर क्रॉस्ड, म्हणजे वी आर होपिंग गुड. आपण चांगली अपेक्षा करत आहोत की रिझल्ट जो आहे तो चांगला आला पाहिजे, परिणाम जे आहेत ते चांगले यायला पाहिजेत, आपण अँटिसिपेट करतोय. सो या ठिकाणी बघा, क्रिएट अननेसेसरी टेन्शन, अनावश्यक तणाव निर्माण करणे, असं कीप युअर फिंगर क्रॉसचा मिनिंग होत नाही. अँटिसिपेट अनफेवरेबल सिच्युएशन विथ करेज, काही अनफेवरेबल सिच्युएशन जे आहेत त्या करेजसह अँटिसिपेट करणे, हे पण आपलं उत्तर नाही. वेट फॉर चेंजेस टू हॅपन, काही बदल होण्यासाठी वाट पाहणे, हे देखील आपलं उत्तर नाही. मग हेच उत्तर होईल बघा, होप फॉर गुड लक ऑर अ पॉझिटिव्ह आउटकम. आउटकम म्हणजे परिणाम किंवा रिझल्ट, आउटकम म्हणजे काय, परिणाम किंवा रिझल्ट. आणि पॉझिटिव्ह परिणामांची जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा आपण म्हणतो फिंगर्स क्रॉस्ड. म्हणून ऑप्शन 4 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन केलेल्या शब्दाचा सिनॉनिम म्हणजे समान अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिल्यू. आता हा जो शब्द आहे या शब्दाला अंडरलाइन करण्यात आलेला आहे आणि मिल्यू या शब्दाचा अर्थ होतो वातावरण. मिल्यू या शब्दाचा अर्थ होतो आपल्या सभोवतालीचं जे वातावरण असतं, आपल्या सभोवतालीचा जो परिसर असतो, सराउंडिंग जे असतं त्याला आपण काय म्हणत असतो, मिल्यू म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा, सराउंडिंग्स जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 1 मध्ये आहे. प्लेस म्हणजे ठिकाण, स्टेटस नाही, हॅबिटेट नाही. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. चला पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. आता दिलेल्या वाक्याला आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग बघा, सब्जेक्ट जो आहे तो काय आहे, जर्मन. त्यानंतर या ठिकाणी वॉज बीइंग लर्न्ड म्हटलेलं आहे, हे होणार वॉज प्लस आयएनजी मध्ये किंवा वर प्लस आयएनजी मध्ये. जेव्हा वॉज नंतर बीइंग असेल आणि बीइंग नंतर V3 असेल त्याचं रूपांतर आपण वॉज वर प्लस आयएनजी मध्ये करत असतो. आणि जो सब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट बनेल, जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट बनेल. मग या वाक्याचा जो ऑब्जेक्ट आहे शोभा तो सब्जेक्ट बनेल. मग बघा, सर्वच वाक्यामध्ये आपल्याला शोभा 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 दिसत आहे. आता आपल्याला हा जो वॉज बीइंग लर्न्ड जो आहे याला आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो वॉज बीइंगचं काय होणार, वॉज होणार. सो शोभा नंतर या ठिकाणी वॉज आहे, इकडे हॅव आहे म्हणजे हे कॅन्सल, इकडे वॉज आहे बरोबर, इकडे हॅज आहे म्हणजे हे कॅन्सल. 1 किंवा 3 पैकी आपलं कोणतेही एक ऑप्शन बरोबर होईल. आता हा जो लर्न्ड आहे, हा लर्न्ड काय आहे, V3 आहे. आपल्याला माहिती असेल LEARN लर्न V1 आहे. त्यानंतर LEARNT लर्न्ड काय आहे, V2 आहे. आणि सेम LEARNT लर्न्ड जो आहे हा काय आहे, V3 आहे. आणि याचा जर आपल्याला ING बनवायचा असेल तर तो LEARNING असा होणार आहे. मग वॉज नंतर आपल्याला लर्निंग पाहिजे. सो या ठिकाणी बघा, वॉज नंतर काय आहे, लर्निंग आहे आणि इथे वॉज नंतर फक्त लर्न आहे म्हणजे हे कॅन्सल होईल, हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. सो वॉज लर्निंग आल्यानंतर या ठिकाणी हा जो जर्मन सब्जेक्ट आहे तो ऍक्टिव्ह व्हॉइसचा ऑब्जेक्ट होईल. मग या ठिकाणी जर्मन आता ऑब्जेक्ट झालेला आहे म्हणजे आपलं हे सेंटेन्स करेक्ट आहे. शोभा
शोभा वॉज लर्निंग जर्मन, म्हणजे शोभा जी आहे ती जर्मन भाषा शिकत होती. आता पाहूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आता या सेंटेन्सला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता हे सेंटेन्स इतकं सोपं सेंटेन्स आहे की या सेंटेन्सला सर्वांना पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता बघा, पहिला शब्द आहे सब्जेक्ट, दुसरा शब्द आहे V2 व्हर्बचा सेकंड फॉर्म आणि तिसरा शब्द आहे टेनिस. मग आता टेनिस जो आहे तो आपला सब्जेक्ट होईल. प्रत्येक ऑप्शन मध्ये टेनिस जो आहे तो काय आहे, सब्जेक्ट आहे. आता बघा, हा जो V2 आहे या V2 ला जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय यूज करतो, एक तर वॉजचा वापर करतो किंवा वरचा वापर करतो आणि नंतर काय यूज करतो, V3 यूज करतो. मग बघा, या ठिकाणी वॉज आहे बरोबर, या ठिकाणी वॉज आहे बरोबर, परंतु या ठिकाणी इज आहे की जो चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन 3 पूर्ण कॅन्सल. या ठिकाणी वॉज आहे अगदी बरोबर. आता पुढे हा प्लेड जो आहे त्याचा V3 बनवायचा आहे. V2 आणि V3 सारखाच आहे. प्ले V1 आहे, प्लेड V2 आहे आणि सेम स्पेलिंग प्लेड काय आहे, V3 आहे. म्हणजे वॉज नंतर आपल्याला प्लेड असलं पाहिजे. सो या ठिकाणी बघा, प्ले हा V1 आहे म्हणजे हे कॅन्सल, म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल. या ठिकाणी प्लेला ING जोडलेला आहे, सो हे देखील कॅन्सल. मग या ठिकाणी प्लेड जो आहे तो V3 आहे, हे बरोबर. त्यानंतर बायचा वापर केला जातो कारण आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. आणि जो सब्जेक्ट आहे सॅम तो या ठिकाणी ऑब्जेक्ट येणार, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. सर्वांना हा प्रश्न जमला असेल. पुढील प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे Alvin's car didn't start yesterday. आता बघा, हा शब्द आहे did not, हा शब्द आहे did not, परंतु did आणि not दोन्ही शब्द वेगवेगळे न लिहिता दोन्ही शब्द जेव्हा एकत्र लिहिले जातात तेव्हा त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन असं म्हणत असतो. तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्शन असं म्हणत असतो. सो कॉन्ट्रॅक्शन कसं होणार आहे डिड नॉटचं, इथे आपण लिहिणार डिड, त्यानंतर लिहिणार एन, इथे सिंगल ॲपॉस्ट्रॉफी येणार आणि नंतर आपण लिहितो टी. सो हे होणार आपलं डिडंट. मग या ठिकाणी बघा, DIDN आहे, DIDN आहे आणि एक पंक्च्युएशन. मग तो पंक्च्युएशन कोणता असणार आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असणार आहे. मग बघा, या ठिकाणी डबल कोटेशन मार्क म्हटलेला आहे, डबल नाही येणार म्हणजे हे कॅन्सल होईल. त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे, 2 लेटर्स मध्ये अचानक क्वेश्चन मार्क येऊ शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी सिंगल कोटेशन मार्क म्हटलेला आहे म्हणजे हे बरोबर होईल. त्यानंतर एक्सक्लामेशन मार्क सुद्धा येऊ शकत नाही म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल होईल. केवळ ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ब्लँक मध्ये आपल्याला प्रेपोजिशन फिल करायचं आहे. मॅरी हे एका मुलीचं नाव आहे, मूव्ड टू म्हणजे गेलेली आहे, कॅनडा, मॅरी कॅनडाला गेली आणि या ठिकाणी आहे 2022. आता एखादं वर्ष असेल आणि त्या वर्षामध्ये जर एखादी घटना घडली असेल तर त्यासाठी वर्षाच्या आधी आपण काय लिहित असतो, इन हे प्रेपोजिशन लिहित असतो. हे तर सर्वांनाच माहिती असेल आणि म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज अन ऑप्शन. या सेंटेन्स मध्ये काही पार्ट ऑप्शन म्हणून दिलेले आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स एन एरर. हे असा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे की ज्यामध्ये एरर आहे. द कॅट विल बी स्लीप्ड. आता बघा, स्लीप जो आहे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि व्हर्बचा सेकंड फॉर्म जो असणार आहे तो काय असणार आहे, स्लेप्ट असणार आहे सेकंड फॉर्म. आणि अगेन हा जो स्लेप्ट, सेम स्लेप्ट जो आहे हा काय असणार आहे, व्हर्बचा तिसरा फॉर्म असणार आहे. आणि या ठिकाणी बघा, विल नंतर बी आहे आणि बी नंतर एकतर व्हर्बचा तिसरा फॉर्म येईल किंवा व्हर्बचा ING फॉर्म येईल. मग या ठिकाणी हा जो स्लीप्ड लिहिलेला आहे SLEEPED, स्लीप्ड, हे चुकीचं आहे. इथे काय असायला पाहिजे होतं, स्लेप्ट असायला पाहिजे होतं. जर V3 घ्यायचं आहे तर आपल्याला काय घ्यायला पाहिजे होतं, स्लेप्ट असं घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे स्लीप्ड या शब्दामध्ये आपल्याला काय दिसतोय, एरर दिसतोय. सो बघा, विल बी स्लीप्ड जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन 2 मध्ये आहे म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल कारण हा एरर आपल्याला पाहायला मिळतोय. द कॅट विल बी स्लीप्ड कम्फर्टेबली हे चुकीचं होईल. द कॅट विल बी स्लेप्ट कम्फर्टेबली म्हणजे कम्फर्टेबली ती कॅट जी आहे तिला झोपवलं जाणार. ऑन द विंडोज विल एन्जॉयिंग द सनशाईन
म्हणजे ऑप्शन बी जे 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या सेंटेन्स मध्ये इनकरेक्ट म्हणजे चुकीचं असलेलं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इंडिया स्पेलिंग बरोबर, इज स्पेलिंग बरोबर, डेव्हलपिंग स्पेलिंग बरोबर, इट्स बरोबर, टाईज बरोबर, विथ बरोबर, युरोपियन पण बरोबर आहे, COUNTRIS, कंट्रीज बरोबर आहे, अँड बरोबर, इज बरोबर, ट्राईंग बरोबर, टू बरोबर, स्ट्रिक द ट्रेड बॅलन्स विथ देम. सो इंडिया इज डेव्हलपिंग इट्स टाईज विथ युरोपियन कंट्रीज. म्हणजे भारत जो आहे तो युरोपियन देशासोबत आपली टाईज म्हणजे आपलं जे साठगाठ आहे, आपला जो संबंध आहे, आपलं जे कनेक्शन आहे ते घट्ट करत आहे. अँड इज ट्राइंग टू आणि प्रयत्न करत आहे टू स्ट्रिक द ट्रेड बॅलन्स विथ देम. हा शब्द जो आहे हा शब्द चूक, स्ट्रिक नाही स्टिक पाहिजे, STICK, स्टिक हा शब्द पाहिजे. स्टिक म्हणजे बाउंड असणे, जोडलेला असणे. द ट्रेड बॅलन्स विथ देम, आणि त्यांच्यासोबत जो ट्रेड बॅलन्स आहे, त्यांच्यासोबतचा जो व्यवहार आहे त्या व्यवहारासोबत किंवा त्या व्यापारासोबत कसं असणे, स्टिक असणे, चिटकून राहणे म्हणजे लागून राहणे. मग या ठिकाणी डेव्हलपिंग चुकीचं नाही, युरोपियन चुकीचं नाही, हे चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. स्ट्रिक नाही स्टिक हा शब्द यायला पाहिजे. पुढे बघा, अ लोडेड वॅगन मेक्स नो नॉईज. अ लोडेड वॅगन काय आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रॉवर्ब. म्हण आहे पुन्हा एकदा, आणि या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे की अ लोडेड वॅगन मेक्स नो नॉईज. म्हणजे एक लोडेड वॅगन जी आहे, वॅगन म्हणजे एखादी गाडी, कार किंवा माल वाहतूक करण्यासाठी जो रेल्वेचा डबा असतो त्यालाही वॅगन असं म्हटलं जातं. सो अ लोडेड वॅगन मेक्स नो नॉईज, की जो लोडेड वॅगन असतो तो कमी आवाज करतो. याचा अर्थ असा होतो की जे रिअली श्रीमंत लोक असतात, की जे खरे खरे श्रीमंत लोक असतात, की जे खानदानी श्रीमंत असतात, ते जास्त बोलत नाही, ते जास्त पैशांबद्दल बोलत नाही की आमचा बंगला इतक्या लाखांचा आहे, इतक्या कोटींचा आहे, आमच्याकडे हा मोबाईल आहे, असं ते कधीच बोलत नाही. हे तुम्ही एक शायरी पण ऐकलेली असेल की जो खानदानी रईस है वो मिजाज रखते है नर्म अपना. म्हणजे जे खानदानी रईस असतात, खानदानी श्रीमंत असतात, ते जास्त बोलत नाही, ते जास्त नॉईज करत नाही, असा याचा अर्थ होतो. अ लोडेड वॅगन मेक्स नो नॉईज. मग बघा अर्थ काय आहे? द स्ट्रेंथ, स्ट्रेंथ म्हणजे काय? शक्ती, ताकद. ऑफ ग्रुप डिपेंड्स ऑन इच इंडिव्हिज्युअल मेंबर. जी शक्ती आहे ती शक्ती इंडिव्हिज्युअल मेंबरमध्ये कशी असते? डिपेंड असते. सो हे आपलं उत्तर नाही आहे. इफ अ टास्क इज वेल प्लॅन, जर तुमचा टास्क किंवा कार्य किंवा काम किंवा कार्यशैली जी आहे ती जर प्रॉपर नियोजित असेल, प्रॉपर प्लॅन असेल, इट विल बी सक्सेसफुल, तर ती सक्सेस होईल असाही अर्थ होत नाही. रिअली वेल्दी, वेल्दी म्हणजे श्रीमंत, आणि रिअली म्हणजे खरोखर. जे रिअली वेल्दी आहेत, जे खरोखर श्रीमंत आहेत, डोंट टॉक अबाउट मनी, ते पैशांबद्दल कधीच बोलत नाही, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. अ फुलिश पर्सन युजली स्पेंड मनी केअरलेसली. जो मूर्ख व्यक्ती असतो तो युजली स्पेंड मनी, खर्च करतो पैसे कसे? केअरलेस, उधळपट्टी करतो. सो ऑप्शन 4 ही आपलं उत्तर होणार नाही, केवळ ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यामुळे ही म्हण पुढे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. या ठिकाणी आहे ॲज ही वेंट ऑन रेमेन्सिंग अबाउट द राईस. रेमेन्सिंग या शब्दाला अंडरलाइन करण्यात आलेला आहे, आणि याचा अर्थ होतो आठवण करून देणारे, आठवण करून देणारे. अचानक आपण कुठेतरी जातो आणि अचानक आपल्याला काही आठवण येते किंवा आठवण करून देणारे काही घटना घडतात. सो त्याला आपण म्हणतो रेमेन्सिंग. त्याला आपण रेमेन्स असेही म्हणतो, ING फॉर्म आहे. सो ॲज ही वेंट ऑन रेमेन्सिंग, जसं त्याला आठवण करून दिली गेली अबाउट द राईस, तांदूळाबद्दल, वी जेंटली गाइडेड हिम बॅक, आम्ही त्याला पुन्हा मार्गदर्शन केलं, टू द रिझन फॉर अवर व्हिजिट, की आमची व्हिजिट, आमची भेट कशासाठी आहे? द कसबाई सीड्ससाठी आहे. कसबाई सीड म्हणजे बीज, आणि कसबाई त्या बीजचं नाव आहे. मग या ठिकाणी आपल्याला रेमेन्सिंग म्हणजे काय? आठवण करून देणारे, आणि अँटोनिम विचारलेला आहे. जर आपल्याला कोणी आठवण करून देत असेल तर एखादी गोष्ट आपण विसरतो, आणि विसरणे हे काय होणार आहे? त्याचा अँटोनिम होणार आहे, अपोजिट शब्द होणार आहे. मग बघा, डिसरिगार्डिंग म्हणजे अपमान करणे, हे त्याचं विरुद्ध होणार नाही. लुझिंग म्हणजे गमावणे, काही अचीव केलं असतं तर गमावलं असतं, हे त्याचं करेक्ट अपोजिट असतं, म्हणजे हे येणार नाही. इग्नोरिंग, एकीकडे आठवण करून देणार आहे, दुसरीकडे दुर्लक्ष, म्हणजे एकीकडे तुम्ही काळजीपूर्वक पाहत
पाहत आहात, काळजीपूर्वक करत आहात, दुसरीकडे तुम्ही केअरलेसली करत आहात, इग्नोर करत आहात. सो हे होणार नाही. फॉरगेटिंग म्हणजे काय? विसरणारे. सो या ठिकाणी हे आपलं करेक्ट अँटोनिम होईल ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडवर्ब टू फिल इन द ब्लँक. आपल्याला या ठिकाणी ॲडवर्ब विचारलेला आहे. देअर इज ब्लँक मच फर्निचर इन दिस रूम. या फर्निचरमध्ये मच, या रूममध्ये मच फर्निचर आहे. मच म्हणजे खूप जास्त फर्निचर आहे. देअर इज नो स्पेस. देअर इज नो स्पेस म्हणजे या ठिकाणी जागाच नाहीये. एक रूम आहे, त्या रूममध्ये खूप सारं फर्निचर ठेवलेलं आहे आणि फर्निचर इतकं ठेवलेलं आहे की त्या रूममध्ये जागाच शिल्लक राहिलेली नाही. मग आता आपल्याकडे ॲडवर्ब आहे सो, आपल्याकडे ॲडवर्ब आहे टू, आपल्याकडे आहे नो आणि आपल्याकडे आहे टू. त्यापैकी हा जो टू आहे हा तर अजिबात येणार नाही. हा टू अजिबात येणार नाही. आपण काय यूज करू शकतो? एकतर सो यूज करू शकतो किंवा आपण टू यूज करू शकतो. एकतर आपण सो मच यूज करू शकतो, सो सोबत आपण मचचा वापर करू शकतो, किंवा TOO सोबत आपण मचचा वापर करू शकतो. परंतु दोन्ही केसेस वेगवेगळ्या आहेत, दोन्ही परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. एखादी घटना जर पॉझिटिव्ह आउटकम देत असेल, एखादी घटना जर पॉझिटिव्ह रिझल्ट देत असेल, म्हणजे बघा सो म्हणजे काय? खूप जास्त. एखादी वस्तू, व्यक्ती, जागा खूप जास्त असेल किंवा खूप चांगली असेल आणि त्याच्या खूप जास्त असण्याने किंवा खूप चांगलं असण्याने पॉझिटिव्ह आउटकम, पॉझिटिव्ह रिझल्ट जर आपल्याला मिळत असेल तर आपण सो मचचा वापर करतो. परंतु एखादी वस्तू जास्त आहे किंवा खूप जास्त आहे किंवा खूप चांगली आहे, एखादी वस्तू, व्यक्ती खूप जास्त आहे किंवा खूप चांगली आहे आणि त्याच्याने जर नेगेटिव्ह इम्पॅक्ट येत असेल किंवा नेगेटिव्ह आउटकम येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? टू मच असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा केस कोणती होत आहे. देअर इज ब्लँक मच फर्निचर इन दिस रूम. या रूममध्ये खूप जास्त फर्निचर आहे. देअर इज नो स्पेस आणि त्या फर्निचरमुळे रूममध्ये किंवा या रूममध्ये कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाहीये. मग हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे? हा एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. आणि जर नेगेटिव्ह इम्पॅक्ट येत असेल तर मच सोबत आपण कुणाचा वापर करणार? टूचा वापर करणार. आणि आत्ता आपलं करेक्ट होणार TOO. ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. सो देअर इज टू मच फर्निचर इन दिस रूम. या रूममध्ये गरजेपेक्षा जास्त फर्निचर आहे. देअर इज नो स्पेस आणि म्हणून त्या ठिकाणी जागा शिल्लक नाहीये. आता बघा इथे एक सेंटेन्स लिहितो मी. ही इज सो स्मार्ट. ही इज सो स्मार्ट. आणि हेच सेंटेन्स मी थोडंसं बदलवून लिहितो. ही इज टू स्मार्ट. ही इज सो स्मार्ट आणि ही इज टू स्मार्ट. दोन्ही सेंटेन्सेस बरोबर आहेत, परंतु दोन्ही सेंटेन्सेसचे मिनिंग्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ही इज सो स्मार्ट म्हणजे हे आपण आनंदाने म्हणतोय, त्याची स्मार्टनेस आपण ओळखलेली आहे आणि म्हणून आपण आनंदाने म्हणतोय की तो स्मार्ट आहे, कारण त्याच्या स्मार्ट असण्याने आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. आणि एखादा व्यक्ती जास्त शहाणा असेल, एखादा व्यक्ती म्हणतो तो जास्त शहाणा आहे, नातेवाईक म्हणतात असं. सो ही इज टू स्मार्ट, तेव्हा ते म्हणतात ही इज टू स्मार्ट. म्हणजे एखादा व्यक्ती स्मार्ट आहे परंतु तो गरजेपेक्षा जास्त स्मार्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असेल तर मग त्या व्यक्तीसाठी बोललं जाणार ही इज टू स्मार्ट. म्हणून जर आपल्या जवळचा व्यक्ती असेल आणि त्याची स्मार्टनेस जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही म्हणणार ही इज सो स्मार्ट. आणि त्याची स्मार्टनेस जर तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की तू जास्त शहाणा आहे, तर तुम्ही म्हणू शकतात ही इज टू स्मार्ट. आता समजा इथे देअर इज सो मच फर्निचर असं जर म्हटलं असतं तर या ठिकाणी हे वाक्य मुळीच आलं नसतं. देअर इज नो स्पेस आणि म्हणून सो देखील या ठिकाणी घेता येणार नाही. सो ऑप्शन 2 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामधील चुकीचं असलेल्या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे. द स्टुडंट्स हॅड टू कंप्लीट अ चॅलेंजिंग असाइनमेंट फॉर देअर सायन्स क्लास. दचं स्पेलिंग बरोबर, स्टुडंट्सचं स्पेलिंग बरोबर, हॅड बरोबर, टू बरोबर, कंप्लीट COMPLETE बरोबर, अ बरोबर, चॅलेंजिंग, चॅलेंजिंगचं स्पेलिंग चुकीचं आहे. बघा सर्वांना लहानपणापासून चॅलेंजचं स्पेलिंग माहिती असेल. CHALLENGE, LLENGE.
सो हा ई फार महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, या ठिकाणी दिलेला आहे हा ए, हा ए चुकीचा आहे, याच्याऐवजी ई असला पाहिजे, म्हणजे चॅलेंजिंग हा शब्द चुकीचा आहे. मग बघा या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आहे चॅलेंजिंग, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल, कारण तो इनकरेक्ट शब्द आहे, स्पेल्ड शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. समान अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. सेलेस्टियल. सेलेस्टियल म्हणजे आकाशीय, जे आकाशाच्या संबंधात असते त्याला आपण म्हणतो आकाशीय किंवा सेलेस्टियल. मग या ठिकाणी ग्रेसफुल म्हणजे आनंददायक, ह्यूज म्हणजे मोठे, हेवनली म्हणजे आकाशीय, आणि जिजंटिक म्हणजे खूप मोठे. म्हणजे ऑप्शन 3 हेवनली जे आहे हे सेलेस्टियलचं करेक्ट सिनॉनिम होईल, करेक्ट समान अर्थाचा शब्द होतोय, कारण सेलेस्टियल म्हणजेही आकाशीय आणि हेवनली म्हणजेही आकाशीय. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं ह्यूज आणि जिजंटिक हे दोन्ही शब्द काय आहे, मोठे किंवा महाकाय, मोठे किंवा महाकाय हे दोन्ही शब्द एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत, समान अर्थाचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 23, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक. जो हत्ती आहे, हत्तीने मूव केली म्हणजे फिरवली, इट्स ट्रंक त्याची ट्रंक, ॲज इट स्पॉटेड इट्स माहूत. आपल्याला हत्ती जो आहे हत्तीसोबत माहूत असतो हे आपल्याला माहिती आहे, माहूत म्हणतो आपण त्याला. सो माहूत अप्रोचिंग टिंब हाऊस. सो या ठिकाणी हाऊसच्या आधी आपल्याला यूज करायचं आहे. हाऊसच्या आधी ॲन येणार नाही, हाऊसच्या आधी आयदर येणार नाही, हाऊसच्या आधी बोथ पण येणार नाही, कारण बोथ जर असतं तर हाऊसेस लिहिलेलं असतं, म्हणून बोथ येणार नाही, द बरोबर होईल. की द एलिफंट मूव्ड इट्स ट्रंक ॲज इट स्पॉटेड इट्स माहूत. आपल्या माहूताला पाहिल्यानंतर हत्ती जो आहे त्याने आपली ट्रंक काय केलेली आहे, मूव केलेली आहे. आणि तो जो माहूत आहे तो माहूत कुठे अप्रोच करत होता, कुठे जात होता, तर घराकडे जात होता, आणि म्हणून त्या घरासाठी आपण काय यूज करणार आहोत, द यूज करणार आहोत, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. द शताब्दी ब्लँक डिड नॉट लिव्ह ऑन. शताब्दी काय आहे, तर शताब्दी एक एक्सप्रेस आहे. मग बघा सर्व ठिकाणी एक्सप्रेस आहे, एक्सप्रेस आहे, एक्सप्रेस आहे, एक्सप्रेस आहे. द शताब्दी एक्सप्रेस डिड नॉट लिव्ह म्हणजे जात नाही, सुटत नाही. ऑन केव्हा सुटत नाही, तर ईदवर सुटत नाही, म्हणजे ईद, रमजान ईद वगैरे जे आहेत. आपण जर दिवाळी लिहायचं असेल तर डी कॅपिटल लिहितो, होली लिहायचं असेल तर एच कॅपिटल लिहितो. मग जर ईद लिहायचं असेल तर हाही एक सण आहे, म्हणून याचा ई ही कसा लिहिणार आपण, कॅपिटल लिहिणार, म्हणून हा स्मॉल ई कॅन्सल होईल. सो या ठिकाणी हे कॅन्सल होईल. इथे कॅपिटल ई आय डी आहे म्हणजे हे बरोबर होईल, इथे तर सर्वच ई आय डी लिहिलेलं आहे म्हणजे हे चुकीचं होईल, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. हा फ्रीचा मार्क तुम्हाला भेटणार होता या परीक्षेमध्ये. आणि पुढे आहे द गिवन सेंटेन्स हॅज एन एरर. दिलेल्या वाक्यामध्ये एक एरर आहे. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट सेंटेन्स. मग बघा या ठिकाणी सेंटेन्स काय आहे, सपना हा आपल्या वाक्याचा सब्जेक्ट होईल. हॅज नॉट व्हर्ब आहे. त्यानंतर वेंट जो आहे हा देखील व्हर्ब आहे, परंतु व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. टू हर फ्रेंच क्लासेस, टू हर फ्रेंच क्लासेस. आता बघा हॅज नॉट जेव्हाही आपण लिहितो, हॅव नॉट असेल किंवा हॅज नॉट असेल किंवा हॅव हॅज हॅड असेल किंवा हॅव हॅज हॅड नंतर नॉट असेल, त्यानंतर आपण व्हर्बचा तिसरा फॉर्म घेत असतो. आणि या ठिकाणी हा वेंट जो आहे हा व्हर्बचा दुसरा फॉर्म आहे. हे सर्वांना लहानपणापासून माहिती असेल. गो व्हर्बचा पहिला फॉर्म, वेंट व्हर्बचा दुसरा फॉर्म, गॉन व्हर्बचा तिसरा फॉर्म, हा V2 आहे. इथे काय असलं पाहिजे, इथे गॉन असायला पाहिजे, तेव्हा आपलं हे सेंटेन्स काय होईल, बरोबर होईल. मग बघा सपना हॅज नॉट बीन गोइंग टू हर फ्रेंच क्लासेस. असं आपण म्हणू शकतो की हॅज नंतर नॉट आहे, परंतु बीन वापरलेला असल्यामुळे पुढे आपण ING फॉर्म वापरू शकतो, म्हणजे हे बरोबर होईल. पुढे बघा सपना हॅज नॉट गोइंग. हॅज नॉट नंतर डायरेक्ट ING वापरता येत नाही, इथे कुठेतरी बीन वापरला पाहिजे. हॅज नॉट बीन नंतर गोइंग वापरता आला असता, म्हणजे हा वर्बचा ING फॉर्म डायरेक्टली घेता येत नाही. सपना नंतर डायरेक्टली हॅवचा वापर होत नाही. सपना व्यक्तीचं नाव आहे म्हणून त्याच्यानंतर हॅजच वापरावं लागेल, सो हे कॅन्सल. इथे देखील हॅव जो आहे तो चुकीचा आहे म्हणजे हे कॅन्सल. सो करेक्ट ऑप्शन आपलं काय होईल, ऑप्शन 1 होईल की या सेंटेन्सला हे सेंटेन्स जे आहे ते प्रॉपर रेक्टिफाय करत आहे की सपना हॅज नॉट आणि वेंटच्या ऐवजी त्यांनी बिन गोइंग घेतलेलं आहे, टू हर फ्रेंच क्लासेस म्हटलेलं आहे, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे हे ऑप्शन 1 या ठिकाणी बरोबर आहे.
तर हे होते अत्यंत महत्त्वाचे असे 25 प्रश्न जे आपल्याला 17 ऑगस्ट 2023 रोजीच्या सरळ सेवा तलाठी परीक्षेमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न होते। या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा, सराव करा। अशाच प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात। सो आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया। थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।